महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापन आणि महापौर पदाचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत। महापौर निवडीआधी नागपूर महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर यांच्या कक्षाची डागडुजी आणि रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे। मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्ष नेते, गटनेते यांच्या कक्षाची डागडुजी केली जाते। नागपूर महानगरपालिकातील या डागडुजीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। पाहूया। महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न होणार आहेत। त्यापूर्वी महापौर कोण असणार याची उत्सुकता आहे। मात्र त्याही पूर्वी महापौर कक्ष जो गेले सुमारे 4 वर्ष बंद होता त्याची आता रंगरंगोटी आणि डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे। नागपूर महानगरपालिकेतील हा महापौरांचा कक्ष आहे। सुमारे 4 वर्ष हा महापौर कक्ष जो आहे तो बंद होता, मात्र आता याला उघडण्यात आलेला आहे आणि याची जी रंगरंगोटी असेल त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। दरवाजाची पेंटिंग असेल ते सगळीकडे धूर दिसत होता, ते सगळं स्वच्छता करणं सुरू आहे। त्याचबरोबर कार्पेट असेल, पडदे असतील, सोफा असेल किंवा आसन व्यवस्था असेल, आता याची सगळी व्यवस्था करण्यात येत आहे। आपण इथे बोर्डावर पाहू शकतो की नागपूर महानगरपालिकेचे ये कार्यकाळ असणाऱ्या महापौरांची नावे आहेत आणि शेवटचा जो कार्यकाळ होता तो दयाशंकर तिवारी जे सध्याचे भारतीय जनता पक्षाचे नागपूरचे अध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाळ होता। 5/1/2021 ते प्रशासक राज म्हणजे फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा हा कार्यकाळ राहिलेला होता। त्यानंतर मात्र इथे महापौर कुठेही आलेले नाही आहेत आणि या संपूर्ण काळात हा जो महापौर कक्ष आहे तो पूर्णपणे बंद होता, मात्र आता तो उघडण्यात आलेला आहे। महापौर कोण होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे। त्यापूर्वी महापौर कक्षाची जी आहे ती आता डागडुजी आणि रंगरंगोटीचं काम सुरू आहे। केवळ महापौर कक्षच नाही तर उपमहापौर, सत्तापक्ष नेते, स्थायी समिती सभापतींचं दालन, गटनेते आणि नगरसेवकांचं जे कार्यालय आहे त्यांची देखील आता रंगरंगोटी आणि डागडुजीच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। महापौर कोण होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, मात्र त्यापूर्वी संपूर्ण जे महापौर असतील, उपमहापौर असतील, गटनेते असतील, सत्तापक्ष नेते, स्थायी समिती सभापती यांच्या कार्यालयाची डागडुजी अशा प्रकारे सुरू करण्यात आलेली आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।